नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण पाहता LS मराठी. लातूर पॅटर्नची चर्चा आपण नेहमीच ऐकतो. मात्र लातूर जिल्ह्यातीलच शिक्षणाचं माहेरघर अशी ओळख असलेल्या अहमदपूरमध्ये सध्या आपण आहोत. खरं तर अहमदपूरची अनेक प्रकारे ओळख करता येईल. आरोग्य क्षेत्रामध्ये सुद्धा चांगल्या सुविधा, त्यासोबतच शहरी आणि ग्रामीण भागाचं एकत्रित समीकरण, एकत्रित पद्धतीची मिश्रण जीवन पद्धती अशी सुद्धा या ठिकाणची ओळख आहे. तब्बल 8 वर्षानंतर नगर परिषदेची निवडणूक होतीये. दरम्यानच्या काळात खरं तर उत्कंठा शिगेला पोहोचले. आपण ते पाहतोय, प्रचार वेग धरतोय. आपल्या माध्यमातून विकासाचं विजन काय, राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षामार्फत अभय मिरकले हे आपल्यासोबत आहेत. आपल्या माध्यमातून अहमदपूरकरांसाठी काय करणं आवश्यक वाटतं? अहमदपूरकरांसाठी प्रथम मी पाणी, रस्ते व आरोग्याच्या दृष्टिकोनातून स्वच्छता व साफसफाई याकडे प्रामुख्याने प्राधान्याने प्रयत्न करणार आहे. या शहरामध्ये 44 कोटीची जे योजना झाली होती पाणी पुरवठ्यासाठी, त्यामध्ये बराच जुना गावठाण भाग राहिलेला आहे. इकडं मरसुनी तंडाई त्या पाणी पुरवठा योजनेपासून वंचित आहे. म्हणून प्रामुख्याने जिथे जिथं पाईपलाईन नाही ते DPDCमधून माननीय नामदार बाबासाहेबजी पाटील साहेब यांनी 3.5 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. त्या माध्यमातून ते पूर्ण पाईपलाईन करून या शहराचा पाणी पुरवठा सुरळीत व वेळेवर करण्याचा प्रामुख्याने माझा प्रयत्न राहणार आहे. तसेच दुसरा एक प्रश्न आहे स्वच्छतेचा, ड्रेनेजचा, जे की माननीय नामदार साहेबांनी ड्रेनेजची पाईपलाईन ही अंतिम टप्प्यात आहे व येत्या 6 ते 7 महिन्यामध्ये ड्रेनेजचाही प्रश्न, उदाहरणार्थ कराडनगर असेल, टेमोनी रोड, चंद्रभागा नगर असेल, बरंच स्लम एरियामध्ये हे ड्रेनेजचं पाणी च्या अडचणीमुळे ठिकठिकाणी नागरिकांचे वादविवाद होतात. म्हणून सर्वप्रथम मी ड्रेनेज पाईपलाईनला प्राधान्य देणार आहे. तसेच या शहरामध्ये सुसज्ज असं नागरिकांसाठी, कार्यक्रमासाठी, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी नाट्यगृह बनवण्याचाही माझा मानस राहणार आहे. आणि या काळेगाव रोड येथे प्रभाग क्रमांक 7 व 8 मध्ये मुस्लिम बांधवांसाठी मुस्लिम स्मशान भूमीची आवश्यकता तिथे आहे. कारण खाली गावामध्ये मुस्लिम बांधवांना आमच्या मय झाल्यानंतर खाली आणावं लागतं 2-3 भागामध्ये. म्हणून प्रामुख्याने प्रभाग क्रमांक 7, 8 येथे काळेगाव रोड येथे जागा घेऊन तेथे स्मशानभूमी करणार आहे. व उर्वरित या शहरामध्ये स्वच्छतेला व आरोग्याला प्रामुख्याने प्राधान्य देण्याचा माझा मानस आहे. विकासाचं विजन तुमच्या माध्यमातून लक्षात आलं. आपल्यासोबत साजिद सय्यद सुद्धा आहेत, वंचित बहुजन आघाडी यांच्या माध्यमातून. पहिला प्रश्न, महाविकास आघाडीची साथ काय सोडली? नाही, साथ का सोडली मगाच पूर्ण मीडियाच्या समोर सांगितलं होतं. त्याचं कारण एक होतं की ज्या अनुषंगाने या अहमदपूर मतदारसंघामध्ये मी माननीय विनायकराव पाटलांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट यांचं महाराष्ट्राचा सरचिटणीस होतो आणि माझ्याकडे जबाबदारी होती आणि मी त्यांच्यासोबत होतो. आणि जवळपास तन मन धनाने मी त्यांचं साथ दिली, त्यांना पूर्णपणे आपण त्यांना मदत केली. परंतु 11th आवरला ज्यावेळेस आम्हाला द्यायची वेळ येते त्यावेळेस आमच्या नेत्यांनी गावात मग दुसरेच उमेदवार हुडकायला सुरुवात केली. आणि ज्या माणसाचं दूरदूरपर्यंत नाव नाही, ज्या माणसाचं राजकारणाशी दूरदूरपर्यंत गंध नाही, ज्या माणसानं कधी राजकारणाला कधीच जवळून बघितलं नाही, एका किराणा दुकानातल्या व्यापाऱ्याला उचलून ती उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांची उमेदवारी जाहीर केली. मग आम्ही काय करायचं? आम्ही आता मुस्लिम आहोत म्हणून आम्हाला टाळलात का तुम्ही? आता भारतीय जनता पार्टीचा उमेदवार लिंगायत समाजाचा, राष्ट्रवादीचे उमेदवार लिंगायत समाजाचे आणि आमचाही उमेदवार लिंगायत समाजाचे. आणि मुस्लिम समाजाचे आहात म्हणून महाविकास आघाडीने म्हणजे उमेदवारी दिली नाही असा आपला आरोप आहे? हो, माझं 100% आरोप आहे. मी मुस्लिम आहे म्हणून त्यांनी मला टाळायचा प्रयत्न केलं. आणि त्यांनी दुसरी गोष्ट, त्यांना पैसेवाला पाहिजे होतं, धंदाआडगे पाहिजे होतं, त्यांना उधळणारे लोक पाहिजे होते. आम्ही सामान्य कुटुंबातले माणसं. राज्य पातळीवरती आपण काम केलं, तर वरिष्ठांकडे या संदर्भात काही तक्रार केली का आपण? वेळच मिळाली नाही ना वरिष्ठांकडे. हे माननीय जिल्हाध्यक्ष आहेत, यांना आता यांची किती नामुष्की आहे. माननीय विनायकराव पाटलांची, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि ते त्यांच्या मतदारसंघामध्ये आणि त्यांच्या शहरामध्ये त्यांना उमेदवार नाही. मेरी टंगडी ते तुझ्या हातात, तुझी टंगडी माझ्या हातात, अशी परिस्थिती अहमदपूर शहरामध्ये झालेली आहे. आता काँग्रेसला उमेदवारी जाहीर केली आणि प्रत्येक प्रभागामध्ये काँग्रेसचे उमेदवार आणि राष्ट्रवादीचे उमेदवार, प्रभाग 7 मध्ये त्यांचे उमेदवार, प्रभाग 2 मध्ये उमेदवार, 10 मध्ये उमेदवार. आता प्रचार विनायकराव पाटील आणि काँग्रेस करणार कुणाचं?
सर्वात महत्त्वाचं त्यांचे बी उमेदवार यांचे बी उमेदवार. आता विनायकराव पाटलांची किती गोची झालेली आहे, काँग्रेसनं किती गोचीमध्ये विनायकराव पाटलांना आणलेलं आहे की त्यांचे 2 उमेदवार, राष्ट्रवादीचे 2 उमेदवार. आता प्रचार कुणाचं करणार आहेत? आता ते उमेदवार कुणाच्या स्टेजवर बसावं? काँग्रेसच्या बसावं का विनायकरावच्या काकत बसावं का काँग्रेसच्या मानावर बसावं, कुणाच्या मानगुटीवर बसावं? बरेच मुद्दे आहेत. आपल्यासोबत महाविकास आघाडीकडून खरं तर काँग्रेसकडून कलिमुद्दीन अहमद हे नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आपल्याकडे येणार आहे. काय नेमकं आपलं विकासाचं विजन काय, ड्रीम अहमदपूर आपण कसं बघताय? शहरामध्ये अनेक वर्षापासून जे छोटे व्यापारी आहेत, जे रस्त्यावर व्यापार करतात, गाडेवाले असतील, टपरीवाले असतील, त्या लोकांना नेहमी अतिक्रमण उठाव मोहीम जेव्हा जेव्हा सुरू होती तेव्हा तेव्हा त्यांच्यावर प्रशासन अन्याय करते. आणि कोरोनाच्या काळात इतकं अन्याय झालं ते पोलीस स्टेशन मार्फत, तहसील कार्यालयामार्फत, नगरपालिकामार्फत. तर सर्व अगोदर आम्ही जे छोटे गाडेवाले, छोटे पानटपरीवाले, त्या लोकांचा जे प्रश्न आहे मार्गी लावणार, विश्वासात घेऊन त्यांना जे बी छोटे डबे असतील किंवा नगरपालिकेच्या जागेमध्ये त्यांना विश्वासात घेऊन दुकानं देण्याचा ते मानस आमचा राहील सुरुवातीला. आणि बाकी राहिला विषय, आता इथं आपल्यासमोर प्रश्न आला की हे विकास झाला, ते विकास झाला, जे बी विकास झाला, परंतु आज बी लोकांना दररोज शहरामध्ये पाणी भेटत नाही. आज बी अशी परिस्थिती आहे. योजना आली आणि कामे बी जे झाले ते दर्जेदार झाले नाही. आपण सुद्धा पाहणी करू शकतो, आपण जाऊन मग सत्यता काय पडताळणी करू शकतो. आम्ही बोललो म्हणजे ते आरोप आहे का नाही ते आपण पडताळणी करा. कामं आणि कामं जेव्हा शासनाचा पैसा विकासासाठी येतो तर त्याचा उपयोग असा झाला पाहिजे, 1 रुपया वाया गेला नाही पाहिजे. कामं समजा दर्जेदार झाली नाही, बोगस झाली, त्या कामाला काय अर्थ आहे? रस्ते अनेक झाले असतील, नाल्या झाले असतील, पाईपलाईन झाले असतील, बोगस कामं झाले, त्या कामाला अर्थ आहे का? काय अर्थ नाही. एक तर जनतेचा टॅक्स मार्फत दिलेला पैसा ते वाया गेला. राहिला शहराच्या बाबतीत, जे शहरामध्ये आज व्यापारपेठ बघा, बाजारपेठ बघा अशी आहे. अनेक लोक आपल्या शहरामध्ये जे सर्व्हिसला येत आहेत, अनेक तालुक्यातून, जिल्ह्यातून, अनेक प्रायव्हेट संस्थेमध्ये, सरकारी कार्यालयामध्ये, जेव्हा ते रिटायर होतात तर आज ते अहमदपूर सोडून जात आहेत. का जात आहेत अहमदपूर सोडून? कारण इथं ते मार्केट नाही. ते मार्केट कधी निर्माण होईल? जे महात्मा गांधी कॉलेज आपला जे 15-20 वर्षापूर्वी जे वैभव होता कॉलेजला शिक्षणामध्ये, ते शिक्षणामध्ये आपण समजा ते अजून ते वैभव प्राप्त करून दिलो तर इथं मार्केट होईल. लोक रिटायर झाल्यावर अहमदपूर सोडण्याचा विचार करणार नाही. आणि अनेक असे बेरोजगार, गरीब समाजातले तरुण आणि काही म्हणजे वयस्कर लोक पुण्याला, हैदराबादला कामाला जातात. इथं रोजगार मिळत नाही. त्या लोकांना इथं रोजगार मिळाला पाहिजे, व्यापारपेठ उंचावली पाहिजे. तर काहीतरी शहरामध्ये, नगरपालिकेमध्ये आमच्यासारखे कार्यकर्ते निवडून येऊन काहीतरी सार्थक झालं असंच बोलता येईल आपल्याला. बरोबर आहे, हे मुद्दे महत्त्वाचे आहेत शहरासाठी. मात्र या पलीकडे एक महत्त्वाचा मुद्दा आहे की काँग्रेसने विनायकराव पाटील यांची गोची केली असा आरोप होतो. यावरती काय सांग? नाही, आम्ही कसं आहे, एकतर विचारावर चालणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही सुरुवातीपासून आमची भूमिका होती, महाविकास आघाडी ज्याला बी उमेदवारी देईल त्या उमेदवारासोबत आम्ही राहू, ते ज्याला देईल. आणि आम्ही भरलो, आमच्या पक्षामार्फत आम्ही प्रयत्न केलो. आता त्यांनी काय विचार करून एक उमेदवार आणले, मग ते काय केले समजा, ते सुरुवातीपासून आम्ही त्यांच्यासोबत नव्हतो. महाविकास आघाडीमध्ये आम्ही होतो, महाविकास आघाडीमार्फत आम्ही उमेदवार झालो. तर गोची करण्याचा प्रश्न येत नाही, कारण एक आहो ना, वेगळे थोडेच आहो आम्ही विधानसभेला बी त्यांच्यासोबत होतो, लोकसभेला ते आमच्यासोबत होते, आज नगरपालिकेला सर्वजण आमच्यासोबत आहेत. मी साजिदजी यांच्याकडे पुन्हा येतोय. साजिदजी, आपण आधी इतर मुद्द्यांवरती चर्चा झाली, मात्र आपल्या माध्यमातून अहमदपूरचा काय विकास व्हावा असं वाटतं? विकासाचं विजन काय? नाही, विकासाच्या पहिले दुसरी भूमिका घ्यावी लागते या शहरामध्ये. कसली? शहर बरबटले कमिशनमध्ये 15% आणि 10%मध्ये. 44 कोटीची योजना होती, त्याची वाट लावून टाकली या सगळ्या नगरसेवकांनी, नगराध्यक्षांनी, सगळ्या 10%, 15% आणि 20%. आणि म्हणजे सर्वात पहिले विकासाच्या पहिली भूमिका आहे की इथलं बरबटलेलं जे नगरपालिका आहे, ही कमिशनखोर नगरपालिका आहे. सर्वात मुद्दा पहिले त्याला खोडून काढायचं, उपडून असं या शहराबाहेर फेकायचं. आणि जोपर्यंत तुम्ही फेकणार आहे तोपर्यंत या अहमदपूरचा विकास कोणीही करू शकत नाही. ना बाबासाहेब करू शकतात, ना कुणी केलं तर मग तर भुसकट सगळे कामं. आता अहमदपूर शहरातले जेवढेही कामं आहेत तुम्ही जाऊन बघा, इन कॅमेरा चला माझ्यासोबत. 6 महिन्याचा रोड त्याचं गिट्टी म्हणजे ओपन गिट्टी झालेली आहे. त्याच्यात सिमेंट नाही, वाळू नाही, कच नाही, काहीच नाही.
म्हणजे विकास करायचं तर दर्जेदार विकास करा येणाऱ्या काळामध्ये. आता तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. निजामानं जे पुलं बांधलेले आहेत या महाराष्ट्रामध्ये, या मराठवाड्यामध्ये, या मराठवाड्यातले पुलं आजही बघा शासनाची हिंमत नाही ती पूल तोडायची. आणि तोडायचं तर JCB पोकलेटही काम करत नाही, परंतु ती पूल तुटत नाही. ही दर्जेदार कामं आहेत ना. त्या काळात तर सिमेंट नव्हतं, लोखंड नव्हतं, त्या काळात तर एवढी टेक्नॉलॉजी नव्हती. आता सगळं उपलब्ध असून एवढे बोगस कामं का, कशासाठी? आणि अहमदपूरचं जे विकास करायचं आहे तर या ज्या योजनाचा आता माननीय आमच्या अभय मिरकलेंनी सांगितलं की 44 कोटीची पाण्याची योजना होती, परंतु त्याचा कालावधी किती होतं? 18 महिन्याचं. त्याला काम पूर्ण कंप्लीट व्हायला किती 6 वर्षे लागले. मला माझं जीव धोक्यात घालून, माझ्या 25 कार्यकर्त्याचा जीव धोक्यात घालून मला जन आंदोलन करावं लागलं आणि मला धरणात 100 फुटावरून मला 25 कार्यकर्त्यांसोबत उडी मारावी लागली. तेव्हा 3 महिन्याला पाणी येत होतं आणि तेव्हा जाऊन दोन दिवसाला 3 दिवसाला पाणी आलं. आणि ही किमया आम्ही केलो. ही स्वच्छता नगरपालिकेला वारंवार सांगितलं की अहमदपूर शहरामध्ये एवढ्या कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आहे, परंतु नगरपालिकेला हे आहे. मात्र आता विकासाचा मुद्दा पुन्हा येतो. आपण मतदारांपुढे जाणार त्यावेळी मतदारांना काय आवाहन करणार? नाही, मतदारांना आवाहन करायचं म्हणजे आता मतदारांना विश्वास आहे की माझे आत्तापर्यंत या नगरपालिकेच्या विरोधामध्ये स्वच्छतेच्या माध्यमातून, पाण्याच्या माध्यमातून, रस्त्याच्या माध्यमातून माझे जवळपास 25-30 आंदोलन झालेले आहेत. मला त्याची जाण आहे. लोकांना माहीत आहे की या अहमदपूरचा विकास फक्त साजिद भाई करू शकतो, बाकी कुणी करू शकत नाही, कुणीच करू शकत नाही. सगळ्यांना माहीत आहे, सगळ्यांना माहीत आहे. मी बोलायला थोडं तडकाफडकी बोलतोय, परंतु माझं मन निर्मळ आहे. माझ्या मनात काहीच पाप राहत नाही. परंतु माझं आत्तापर्यंत आणि माझं जे सोशल वर्किंग आहे, रस्त्यावर ॲक्सिडेंट होऊ द्या, कुणाचा डिलिव्हरीचा प्रश्न होऊ द्या, अहो रात्र 24 घंटे मी रस्त्यावर आहे. आणि या लोकांना फोन लावलं तर कुणी म्हणतं नांदेडला, कुणी म्हणतं मी मुंबईला. फक्त माझी टीम या अहमदपूर शहरामध्ये, या मतदारसंघामध्ये राहते. आणि विकासाचं जेही करायचं आहे आम्ही तुमच्यासोबत चित्र आणू, आमचा जाहीरनामा प्रसिद्ध करू आणि लोकांना सांगू आम्ही काय विकास करणार. अरे विकास जाहीरनामा अजून प्रसिद्ध करायचा बाकी आहे का? प्रसिद्धी म्हणजे आम्ही जाहीरनामा आमचा तयार आहे. प्रसिद्ध म्हणजे आता आम्ही ज्यावेळेस माननीय प्रकाशजी आंबेडकर येतील त्यांच्या हाताने त्यांचं ही करू आपण उद्घाटन. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या अहमदपूर शहरामध्ये या लोकांकडे आत्तापर्यंत सत्ता होती, परंतु आता माननीय अभय मिरकले 20 वर्षापासून नगरसेवक आहेत. परंतु परिस्थिती त्यांनाही माहीत आहे की 3 महिन्याला पाणी होतं अहमदपूर शहरामध्ये गेल्या 10 वर्षापासून. तर त्यांनाही माहीत आहे ही परिस्थिती का निर्माण झाली, ह्याच्यावर का तुम्ही अंकुश आणलं नाही, ह्याच्यावर का कमांड आणलं नाही. फक्त कमिशन 10% नगरसेवकाला, 20%, 15% नगर अध्यक्षाला. आता ही असलं कसलं? आता योजना कशी पूर्तता होईल? आता 44 कोटीची योजना होती आणि 24 कोटी तर कमिशनमध्ये गेले. तर काय क्वालिटी देईल कामाची? हीच लोक होते ना सत्तेमध्ये, यांच्याकडेच सत्ता होती. आम्ही होतो का? आम्ही तर बोंबलत होतो, फक्त ते लावून बाहेरून बोंबलायचं काम आमच्याकडे होतं. आमच्याकडे काही नव्हतं की बाबा ही तर भ्रष्टाचार चालू आहे. ठीक आहे. आता एक महत्त्वाचा मुद्दा आहे, पाणी पुरवठ्याची समस्या वारंवार दोन्ही नेत्यांकडनं हा आरोप होतोय. आपण म्हणतो विकास झालाय, मात्र पाणी पुरवठ्याची अद्याप समस्या आहे. बरेच दिवस पाणी येत नाही असं म्हणतात. म्हणजे विकास हा फक्त कागदावरतीच राहिला का, हा प्रश्न निर्माण होतोय. पहिलं ही योजना होण्याच्या अगोदर जवळपास 15 ते 16 दिवसाला पाणी होतं, पण आज बऱ्याच GSR असेल, ESR असेल, 20 लक्ष लिटर पाणी उपलब्ध होतं आहे. आणि टेंभुर्णी रोड येथे 10 लाख लिटरच्या पाणी पुरवठा योजनेतून जवळपास या शहराला 3 ते 4 दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. आणि त्यामध्ये आणखीन काही तांत्रिक बाबी आहेत, ते दुरुस्त करून 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा माझा मानस राहणार आहे. आणि यामध्ये जर विषय झाला भ्रष्टाचाराचा, तर मी हे प्रामुख्याने सांगू इच्छितो. आजही तुम्हाला माझ्याकडे प्रोसिडिंग आहे. 23 नगरसेवक होते, त्याच्यामध्ये 14 विरुद्ध 9 मतानं, म्हणजे 9 राष्ट्रवादीचे नगरसेवक आम्ही विरोध केला. आम्ही माननीय तत्कालीन आमदार विनायकराव पाटील यांना सांगितलं होतं बैठक घेऊन की बुवा त्याने विचारले कुणा गुत्तेदार कोण द्यायचा. आम्ही आदरणीय विठ्ठलरावजी माकणे साहेबांचं नाव चाकूरच्याच आहेत, त्यांना पाणी पुरवठ्याची योजना द्या म्हणून आम्ही सर्वांनी एकमताने बैठकीत सांगितले. कारण यापूर्वीची जे जुनी स्कीम होती टेंभुर्णी रोडची,
हे पण आपल्याकडे आपल्याकडे माझं म्हणणं आहे भ्रष्टाचार केले त्या 13 जणांनी केलं भ्रष्टाचार. आजच मी माझी येणाऱ्या सभेमध्ये मी जाहीरपणे प्रोसिडिंग बुक दाखवतो. 9 जणांचा आमचा विरोध आहे. आम्ही चहामध्ये म्हणून नाही त्या गुत्तेदाराचा आणि पुण्या महादर शोधाचा आपण अपशब्दाचा वापर करू नये. आपण लोकप्रतिनिधी आहात, अशा प्रकारचं करत नाही. आपल्यासोबत रमेश गायकवाड आहेत, बहुजन समाजवादी पार्टी यांच्याकडून, बहुजन समाज पक्ष यांच्याकडून. सर्व लोकप्रतिनिधींना विनंती आहे, हे व्यासपीठ जे आहे, व्यासपीठाचा उद्देश हा आहे की अहमदपूरच्या विकासाचं विजन काय, या ठिकाणच्या नागरिकांच्या समस्या काय आहेत, कोणी वैयक्तिक टीका टिप्पणी करू नये, कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा प्रयत्न कोणी करू नये. सर्वांना परत एक वेळेस विनंती, आपण लोकप्रतिनिधी जबाबदार आहात. उद्या आपल्याकडे मतदारांकडे जायचं मत मागण्यासाठी. बोला, आपल्या माध्यमातून विकासाचं विजन काय? नमस्कार, जय भीम. मी बहुजन समाज पार्टीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे. मी विनंती करणार आहे अहमदपूर शहरातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींना की ही निवडणूक खऱ्या अर्थानं मतदारांची निवडणूक आहे. कारण नगराध्यक्षपद हे प्रत्यक्षरित्या जनतेमधून निवडलं जाणार आहे, मतदारांमधून निवडलं जाणार आहे. आणि नेहमीसाठी जो नगराध्यक्षपदासाठी घोडेबाजार होतो असतो, हा घोडेबाजार यावेळेला होणार नाही. जनतेच्या ज्या समस्या असतात, जनतेच्या समस्याची खरी जाणीव ही जनतेला असते. आणि नगराध्यक्षपदासाठी जो उमेदवार आहे, मतदारांना असं वाटलं पाहिजे की हा नगराध्यक्षपदाचा उमेदवार खऱ्या अर्थाने समस्यांची जाणीव असलेला उमेदवार आहे. आणि या उमेदवाराला आपण जर बहुमतानं निवडून दिलं तर तो या अहमदपूर नगरीचा विकास करू शकतो. म्हणून सर्वप्रथम मी अहमदपूर शहरातील सर्व मतदार बंधूंनी भगिनींना याच प्रकारचे निवेदन करू इच्छितो. आणि तत्पूर्वी मी आजचं जे लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी करणारी टीम आलेली आहे, त्यांचा मला फोन आल्याच्या नंतर मी अवघ्या 5 मिनिटात या ठिकाणी हजर झालो आहे. मी या मीडियाच्या सर्व मीडिया बंधूंना मी हार्दिक आभार त्यांचे व्यक्त करतो की आपण या ठिकाणी येऊन बहुजन समाज पार्टीचा प्रतिनिधी म्हणून मला जनतेसमोर जाण्यासाठी आपण संधी उपलब्ध करून दिली. तर आपल्यासोबत शेतकरी नेते सहदेव वनाळे आहेत. वनाळेजी, काय सांगाल? खरं तर आता लातूर जिल्ह्यामध्ये आपण आलो आहे, अहमदपूरमध्ये. मराठवाडा दुष्काळाने होरपळला आहे, अनेक समस्या आहेत. बरेच आरोप होतात सत्ताधारी पक्षावरती की खरं तर या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत झाली नाही, जी मदत मिळाली ती तुटपुंजी आहे, तोंडाला पानं पुसण्याचं काम झालं आहे. आता शेतकरी नेते म्हणून आपण काय बोलायला असं विस्तार, आणि या व्यतिरिक्त अहमदपूरकरांसाठी नेमकं काय आवाहन करणार? आता या ठिकाणी अहमदनगर परिषदेची निवडणूक चालू आहे. त्या निमित्ताने नगराध्यक्षपदाचे सर्व उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत. या सगळ्याचं बोलणं ऐकलं तर हे सगळं फक्त शहराच्या समस्येवर बोलत आहेत. शहराच्या विकासाच्या बाबतीत कोणीही बोलत नाही. या शहराची समस्या कोणती? पाण्याची समस्या. या शहराची समस्या कोणती? ट्रॅफिकची समस्या. या शहराची समस्या कोणती? रस्त्याची समस्या. या शहराची समस्या कोणती? तर पाणी पुरवठ्याची वीज बिल भरण्यासाठी या नगरपालिकेकडे पैसा नाही. आता परवाच या परिषदेनं वीज बिल भरण्यासाठी 80 लाखामध्ये जुनी पाईपलाईन विकली एका गुत्तेदाराला आणि ते वीज बिल भरलं. म्हणजे इतकी अवस्था बिकट परिस्थिती आहे नगर परिषदेची. इमारत आहे नगर परिषदेची, आज जवळपास 3 वर्षापासून तिचं बांधकाम चालू आहे, आज ठप आहे निधी अभावी. म्हणजे या नगर परिषदेकडे स्वतःचा निधी नाही. मग या निधी उपलब्धतेसाठी या शहराचा विकास महत्त्वाचा आहे. आज अहमदपूर शहरातील जवळपास 30 ते 35, 40% पोरं हैदराबाद, संभाजीनगर, मुंबई, पुणे या ठिकाणी रोजगारासाठी. रोजगाराची मोठी समस्या आहे. हा अहमदपूर शहर पूर्णतः 80% लोक शेतीवर अवलंबून आहेत. आजही अहमदपूर शहरामधून 10 ते 15 टेम्पो ग्रामीण भागातल्या शेतीमध्ये रोजगारासाठी जातात. ही या ठिकाणी विकासाची गरज आहे. आज अनुदानाच्या बाबतीत बघितलं तर अनुदान कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यावर पडलेलं नाही. हे तोंड पुसण्याचे. आता सगळ्याला सांगितलं 18,500 रुपये अनुदान देणार, ॲक्च्युअलमध्ये बघितलं तर 7,200, 7,500 अनुदान पडलेलं आहे. ही समस्या. आणि या ठिकाणी सर्वात मोठं जे विजन आहे की या सगळ्या नेत्यांनी विजन ठेवायला पाहिजे, तर या अहमदपूरचा औद्योगिक विकास झाला पाहिजे. आज लक्षात आला मुद्दा. बरेच मुद्दे आहेत. आपल्यासोबत आता
भाजपच्या माध्यमातून जे उमेदवार आहेत नगराध्यक्षपदासाठी स्वप्नील भत्ते आपल्यासोबत आहेत. स्वप्नीलजी, काय सांगाल? बरेच मुद्दे येतात, आरोप प्रत्यारोप भरपूर होत आहेत, समस्या बरेच आहेत, सत्ता येते जाते, मात्र अहमदपूरमधली परिस्थिती जैसे थे आहे असे आरोप होत आहेत. नगराध्यक्षपदाचे आपण उमेदवार आहात. अहमदपूरकरांसाठी नेमकं आपल्या दृष्टिकोनातून काय विकासाचं विजन आहे? आपल्या डोक्यात ड्रीम अहमदपूर काय? सर, सर्वप्रथम कसं आहे सर, आपल्यासमोर मी एक नवीन चेहरा म्हणून मी थांबलेला आहे. सगळ्या ह्या गोष्टी पहिल्याच्या आहेत. आता जर नवीन काही पाहिजे असेल तर नवीन चेहरा द्यावा लागेल. पहिल्या घटना काय घडल्या ह्याच्यापेक्षा नवीन काय करू शकते त्याच्यावरती जनतेनं भर दिला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. तसंच दुसरा एक विषय असा आहे की बहुतांश जे लोक आहेत हा भाग ग्रामीणमध्ये येतो. इथं फळभाजी असेल, फळ विक्रेते असतील, भाजीपाला आहे, यांना बसण्यासाठी कुठलंच ठिकाण नाही आहे. शहरामध्ये भरपूर रिकामी जागा आहे. त्या जागेमध्ये सोयीस्कर फळभाज्यासाठी किंवा फळासाठी व्यवस्थित जर भाजी मंडी केली तर एक त्या पद्धतीचं एक वेगळं लूक या शहराला येणार आहे. त्याचबरोबर इथं जे होणारा जे शिक्षणाचं जे माहेरघर होतं त्या शिक्षणाच्या माहेरघराला परत आणण्यासाठी महिला वर्गांना, बाहेरून येणाऱ्या मुलींना त्यांचं रक्षण करण्यासाठी नगरपालिकेनं कुठलं ना कुठलं पाऊल उचलणं गरजेचं आहे. त्याचबरोबर नगरपालिकेचं एक अजून एक कर्तव्य आहे, ही खेडे शहर असल्यामुळं इथं 7च्या नंतर गावाकडे जायला गाडी नाही साहेब. मग ती महिलांनी राहायचं कुठं? तर त्यांना राहण्यासाठी एक सुसज्ज इमारत पूर्ण प्रोटोकॉल पाळून नगरपालिकेनं उभा केली पाहिजे की ज्या लोकांना प्रोटेक्शन मिळेल. ह्या सगळ्या नाली, रस्ते हे जे मुद्दे आहेत, ही कंटिन्यू कितीही चांगले उमेदवार आले, कितीही नेते आले तर पुढचे येणारे तेच म्हणणार आहेत. पण यापेक्षा वेगळं काहीतरी करणं हे गरजेचं आहे. म्हणून मला असं वाटतंय की लोकांना प्राधान्य देऊन होणाऱ्या छोट्या छोट्या अडचणीपासून सुरुवात करून मोठी अडचण पूर्ण करावं लागेल असं माझं म्हणणं आहे. मात्र हे विकासाचं विजन आपण सांगितलं, बरेच मुद्दे आहेत. भ्रष्टाचाराचा आरोप होतोय की यापूर्वी ज्यांनी सत्ता उपभोगली, टक्केवारी, कमिशनखोरी, असे बरेच आरोप आहेत. हे रोखणं त्या विकासाच्या आधी सर्वोत्तम महत्त्वाची पायरी असं वाटत नाही का? यावरती काय सांगाल? पण सर, इथं जेवढे आम्ही उमेदवार जे थांबलोत ना सर, या उमेदवारांचं सगळे ध्येय वेगवेगळं आहे. आणि सगळ्या हे भ्रष्टाचार जो आहे शहरामध्ये, मी स्वामी विवेकानंद मित्रमंडळाच्या मार्फत कमीत कमी 1,500 झाडं लावलेत. मी काल माझी घरपट्टी भरली, नळपट्टी भरली बेबाकी घेण्यासाठी. मला एक वृक्षकर असं लावण्यात आलं. नगरपालिकेला मी छाती ठोकून सांगतो, आत्ताच्या ह्या 75 वर्षाच्या काळामध्ये नगरपालिकेनं एक झाड लावलेलं शहरामध्ये दाखवावं. मग मी कशाला चाललोय तिथं? मला जायचंच ते आहे. वृक्ष कर, अंगणवाडी कर, सुरक्षा कर, हे तुम्ही घेताय कशाचे कर? काय ह्या गरीब लोकांची तुम्ही पैसे घेताय? किती नाही म्हणलं तर एक उमेदवारीचा अर्ज किती लोकांनी भरलाय सर? एवढ्या सगळ्याकडनं ही कर नगरसेवक होऊ इच्छिणाऱ्या लोकांकडनं वृक्षकर घेतला जातो. हा भ्रष्टाचार नाही आहे. आणि 101% ज्यावेळेस त्या नगरपालिकेमध्ये आम्ही पाऊल ठेवून ना सर, सगळ्यात पहिलं ती मूळ आम्ही उपसून काढणारा नगरपालिकेतल्या भ्रष्टाचाराच्या. मग त्याच्यासाठी काय विरोध, जनतेचा सपोर्ट घेऊन नगरपालिकेचा काय विरोध होईल ते होईल. चला, तुमच्याकडे येतोय. भ्रष्टाचाराचा मुद्दा वारंवार पुढे येतोय. खरं तर भ्रष्टाचाराची मूळ उपसून काढू असं ते आश्वासन देतात. आपण जनतेसमोर जाताना भ्रष्टाचारासंदर्भात काय चर्चा होते? जनतेचा काय प्रतिसाद आहे? अहमदपूरकर या संदर्भात संतप्त आहेत का? भ्रष्टाचार होतोय ते आळा घालायचा असेल तर लोकांनी कसं आहे, निवडणुकीतसुद्धा पैशाचा जे मार होते निवडणुकीत, आपल्याला मर्यादा कमी खर्चाची आहे, परंतु आपण अनेक उमेदवार बघत आहोत किती पैशाचा धुमाकूळ घालत आहेत आणि शेवटच्या क्षणाला घालत आहेत त्यांच्या नेत्यामार्फत, पक्षामार्फत. ते निवडणुकीत समजा लोकांनी बी विचार केले, आपण पैशाला महत्त्व न देता एक चारित्र्य आणि जे काम करू शकते असं विश्वास करून एका उमेदवाराला संधी दिली तर ही भ्रष्टाचाराला कुठे ना कुठे आळा बसू शकते. भ्रष्टाचाराला आळा घालणे महत्त्वाचं आहे. अभयजी यांच्याकडे पुन्हा येणार आहे. अभयजी, खरं तर भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे भाजी मंडई संदर्भातला. त्यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे? हे आत्तापर्यंतची नगर परिषदेमध्ये ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांच्या माध्यमातून हा प्रकल्प का रखडला? भाजी मंडईचा प्रस्ताव हा माननीय नगर विकास खात्याकडे पाठविलेला आहे आणि त्याला जवळपास ते 2.5 कोटीचा प्रस्ताव आहे. आणि यापुढे आणखीन 1-2 ठिकाणी वचा थोडगा रोड असेल तिकडेही भाजी मार्केट म्हणजे ते रस्त्यावर जे बसतात त्यांना एकत्रित एका ठिकाणी करण्यासाठीच 2.5 कोटीचा प्रस्ताव गेलेला आहे. तोही लवकर मंजूर होणार आहे. नाही, होनाळे साहेबांनी सांगितलं की जुनी पाईपलाईन विकली.
बरोबर आहे. माननीय बबुरावजी खंदाळे ज्यावेळेस या मतदारसंघाचे आमदार होते त्यांच्या माध्यमातून ती पाईपलाईन झाली होती. जुनी नव्हती, नवीनच होती. आणि ती पाईपलाईन विकली केवढ्याला? होनाळीची केवढ्याला विकली? 80 लाख म्हणले, 80 लाख म्हणले. बरोबर आहे. ती पाईपलाईन भंगारमध्ये विकली असती तर त्याचे 3 कोटी आले असते. भंगारमध्ये विकली असती तर 3 कोटी. 30 किलोमीटरची पाईपलाईन होती. गंभीर मुद्दा आहे. आणि मग ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला. म्हणजे ही करणारेच कुठं भ्ष्टाचार? लोकांच्या म्हणजे जे 24 घंटे जे साधन लागतं, जे कोण केलं भ्रष्टाचार? नाही, नगरपालिकेत जे अवेलेबल जे कर्मचारी होते, जे नगराध्यक्ष होते, जे नगरसेवक होते, त्यांनी केलं. कोणी केलं म्हणजे मी जाऊन बाहेरून केलो का? स्वप्नील वत्तेने जाऊन बाहेरून आम्ही जाऊन भ्रष्टाचार केलो. आम्हाला काही कमिशन दिलं? हो, स्वप्नीलजी मिळालं का तुम्हाला काही कमिशन? म्हणते नाही म्हणतात. आम्ही नगरपालिकेत नव्हतो साहेब. आमचं कामच तेल टाकून बोंबलायचं. माझं होणाऱ्याचं वत्तेचं आमचं बोंबलायचंच काम होतं. भ्रष्टाचार करणाऱ्याला विचारा ना, कसं काय विकलो 80 लाख रुपयाला? 3 कोटीची पाईपलाईन जुनी भंगारमध्ये दिली असती तर 3 कोटी आले असते. आणि माझं एकच व्ह्यू आहे की या अहमदपूरला आता आपण सर्व बोलण्याच्या ऐवजी की आता विकासाची गरज आहे. आता सर्वात पहिलं जसं आपल्याला पाणी आहे, स्वच्छता आहे, लाईट आहे, रसडक आहे, आणि महिलांसाठी स्वच्छतागृह आहे, मुतारी आहेत. साहेब, लाजिरवाणी गोष्ट आहे. देशाला स्वातंत्र्य होऊन जवळपास 80 वर्ष झाले. एवढं म्हणजे 1947 पासून देश स्वातंत्र्य झाला आत्तापर्यंत अद्यापपर्यंत या अहमदपूर शहरात एक नगरपालिकेची मुतारी नाही हो. माहिच्यान खोटं बोलणं, मुतारी नाही हो. आता लाज वाटायला पाहिजे का नाही? आता तुम्हाला म्हणलं तर तुम्हाला तर काहीतरी वाटत असेल का नाही? मुतारी नाही हो. महिलेचं तर लई दूरचा प्रश्न आहे. आता महिला जावं कुठं सांगा? कुणाच्या घरात जावं? आता एमर्जन्सीमध्ये काही ना काही म्हणजे महिलांची एमर्जन्सी, माझ्या माता बहिणीची एमर्जन्सी, वेगवेगळ्या एमर्जन्सी असतात. जावं कुठं त्यांनी? याने लाज वाटायला पाहिजे. यांनी अजून म्हणतायत तुम्ही सत्ता तुमच्या हातात, सगळं तुमच्या हातात. एक मुतारी नाही अहमदपूर शहरामध्ये, ना महिलासाठी ना पुरुषासाठी. जिथं तिथं चैन खोली की आता माणसं काय करते एमर्जन्सीमध्ये? 80% लोकांना शुगर झाले आणि कंट्रोल बी होत नाही. आला मुद्दा लक्षात. बरेच मुद्दे आहेत खरं तर गंभीर मुद्दे. आपण जनतेच्या प्रतिक्रिया थोड्याशा घेऊया. या पुढे अहमदपूरचे ना. आज या ठिकाणी नगर परिषद अहमदपूरच्या निवडणुकीच्या संबंधाने मुद्द्यावर निवडणूक होणं अपेक्षित आहे. प्रामुख्यानं विकासाचे जे अनेक मुद्दे आहेत त्यावर या ठिकाणी चर्चा होणं गरजेचं आहे. आज विकास म्हणजे फक्त केवळ रस्ते नाल्या इथपर्यंत नाही. आज एवढं मोठं शहर असतानासुद्धा एकसुद्धा नाट्यगृह किंवा सांस्कृतिक सभागृह असू नये, एकसुद्धा नगरवाचन मंदिर असू नये, वाचनालय असू नये, किंवा एकही मुतारी असू नये, किंबहुना एकसुद्धा गार्डन असू नये. याच्यापेक्षा मोठं दुर्दैव या ठिकाणी नाही असं मानणाऱ्यांपैकी मी कार्यकर्ता आहे. आज नगर परिषदेचे जे काही जनता अहमदपूरकरची आहे आता ते कुणाला कौल देईल? नाही, कौल आता घोडा मैदान समोर आहे. 3 डिसेंबरला स्पष्ट होणार आहे. सध्या काय चित्र आहे? सध्या चित्र जो तो पक्ष आपापल्या परीनं पुढाकार घेतोय, परंतु सत्तेच्या अनुषंगानं जे या ठिकाणी सत्ताधारीच्या विरोधात या ठिकाणी मत नगर परिषदेमध्ये जी सत्ता होती त्यांच्या विरोधात निश्चितपणानं मत लोक या ठिकाणी दान करणार आहेत. सर, शहर के अंदर मुस्लिम समाज की संख्या है 14,000, दलित समाज की संख्या है 9,000. तो कोई भी पक्ष हो उसको चाहिए कि इन 2 समाज में से एक को प्रतिनिधित्व दे, उनका नगर अध्यक्ष दे. लेकिन ये प्रस्थापित जो पक्ष हैं ये मुसलमानों को आगे बढ़ना नहीं चाहते. कौन सा पक्ष? राष्ट्रवादी शरद चंद्र पवार है, राष्ट्रवादी अजित पवार है, भाजपा है, कांग्रेस है. ये जितने भी पक्ष हैं ये नहीं चाहते कि मुसलमानों का नेतृत्व खड़ा हो, कि दलितों का नेतृत्व खड़ा हो. इसलिए कैसा है कि शरद चंद्र पवार साहब के पार्टी को मौका था. यूसुफ घोड़न साहब एक मुस्लिम चेहरा, बेटर चेहरा शहर के अंदर, मुसलमान भी उनको चाह रहे थे. लेकिन जानबूझकर सम्माननीय बाबा साहब पाटिल मंत्री महोदय हैं, लेकिन जानबूझकर उन्होंने मुसलमानों को टिकट डाला. और जो समाज 6,000 है उस समाज के लोग इंसान को टिकट देते हैं, यानी कहीं ना कहीं मुसलमानों के हक को मारना चाहते हैं. वो नहीं चाहते कि मुसलमान और दलित बहुजन जो है सत्ता के अंदर आए. हे तुमचं ठीक आहे, मान्य केला. पण हे राजकारणाचा भाग राहिला. आता अहमदपूरकरांच्या काय प्रतिक्रिया आहेत? त्यांचं काय समस्या आहेत? हे राजकारणाचा भाग आहे. जितने अहमदपुर के बहुजन हैं वो सब यही चाहते हैं कि जो हमारी बात सुनेगा, जो हमारे लिए सोचेगा, हम उसके लिए सोचेंगे. आने वाले वक्त में वंचित बहुजन आघाड़ी को मतदान मिलेगा. आज आपण LS TV च्या माध्यमातून जे
लोकांची प्रक्रिया घेत आहेत. जनसामान्यांची सर्वसामान्यांची प्रक्रिया ही आहे की आपले आरोप प्रत्यारोप होत राहतील. आपण प्रत्येक वेळेस आरोप प्रत्यारोप मतदान आले की आरोप प्रत्यारोप करतात, एकमेकावर चिखलफेक करत असतात. परंतु ते चिखलफेक बाजूला ठेवून आपण विकासाच्या माध्यमातून बोला, भ्रष्टाचाराच्या माध्यमातून बोला व लोकांच्या मूलभूत सुविधा, अहमदपूर तालुक्यातील जे अनेक सुविधा आहेत. आताच आमचे साजिदभाई म्हणल्याप्रकारे एक मुतारी नाही. आताच आमचे खलीमभाई म्हणल्यासारखे आमचे इथले वेठबिगारी मजूर बाहेर परदेशी जातात, परगावला जाऊन मोठमोठ्या शहराला जाऊन हा आपला उदरनिर्वाह करतात. त्याच्या बाबतीत बोलायला पाहिजे. आले गेले प्रत्येकजण उगा एकमेकावर चिखलफेक करून जमणार नाही. शहराचा विकास करण्यासाठी भर दिलं पाहिजे. राजकीय नेते फक्त एकमेकांवरती चिखलफेक करतात, विकास मागे राहतो असं म्हणतात. काय म्हणाल अहमदपूरकर म्हणून? ते एकंदरीत हे परिस्थिती बघील तर सत्य आहे. कारण की सगळ्याचं एक मिशन आहे, मिशन कमिशन. मग ते नगरपालिकेचे जे पूर्वीचे लोक असतील त्यानं भरपूर कमिशनमध्ये लफडा केलेला आहे, कमिशन खालेला आहे. शहराच्या विकासाच्या बाबतीत जर बघितलं जैसे ती परिस्थिती आज बी आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. कारण की जे 9 वर्षापूर्वी 8 वर्षापूर्वी जे प्रश्न होते ते ॲज इट इज तसेच आहेत. पुन्हा तुम्ही आज आल्याला म्हणलात की शिक्षणाचे ओळख म्हणून अहमदपूरला ओळखलं जाते, पण त्या अहमदपूरमध्ये शिक्षणाची जी कंडिशन आहे का? पुन्हा सुशिक्षित बेरोजगार लोकांना तिथं व्यवसाय आहे का? हे सगळ्या प्रश्न बघितले. पुन्हा मग तुम्ही शिवाजी पुतळ्यापाशी बघता गाडीवाल्यांची परिस्थिती कशी आहे काय नाही ह्याचे नियोजन केले आहेत का? प्रत्येक गोष्टी जर बघितलं पूर्वीच्या कौन्सिलनं काही पण केलं आणि ह्याला सगळं जबाबदार जर कोण असतील ते पूर्वीची कौन्सिल आणि ते आजी माजी आमदार असतील ते पूर्ण ह्या गोष्टीला जबाबदार आहेत. तर जनतेला जर विकास पाहिजे असेल तर व्यवस्थित एक चांगला ज्याच्याकडे विजन असेल अशा माणसाला निवडून देऊन शहराच्या विकासासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. मी विनंती करतो. मिशन कमिशन असा आरोप होतोय. काय नगर परिषदेमध्ये काय चाललंय मागच्या जेव्हा तर अहमदपूर नगर परिषदेमध्ये या ठिकाणी पाठीमागच्या 5 वर्षामध्ये भरपूर भ्रष्टाचार झालेला आहे. भरपूर ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे. परंतु आज अहमदपूर शहरामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे. अहमदपूरच्या सुजाण मतदारांना मला विनंती करायची आहे की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाही तर या संबंध देशामध्ये अहमदपूर शहराची एक शिक्षणाची पंढरी म्हणून ओळख निर्माण झालेली आहे. ती ओळख तशीच ठेवावी. जातीपातीचं राजकारण या शहरामध्ये होऊ नये. गुण्यागोविंदाने हिंदू मुस्लिम या ठिकाणी राहतात. व्यवस्थित आपण विकासाच्या नावावर मतं मागून आपापल्या प्रभागातून आपण आपल्या पक्षाचं काम करून निवडून यावं अशी आमची भूमिका आहे. चला मुद्दा पडला, शेवटची कमेंट होतो. या पुढे तुमचा मुद्दा अपुरा राहिला होता, बोला. आमचं म्हणायचं उद्देश हे होतं, तुमची संतप्त प्रतिक्रिया असू शकते मात्र. आमचं असं होतं की जी पार्टी जी आहे जी लोकाला जे इस्तेमाल करून घ्यायलेत आणि जेव्हा त्यांना वेळ यायला की त्यांना तिकीट द्यायचं तर तिकीटाचं जवळचे कोण आहे, आपलं सोरेधारे कोण आहेत असे माणसाला द्यायला. जे सर्व आम्ही जे समाजमध्ये ती काम करत आहोत तर ती समाजात ती काम करत आहे ती माणसाला तिथं नगरपालिकामध्ये जाऊ नये असे ह्यांची आम्हाला असं वाटतं की हे ह्यांची अशी काय मानसिकता यांची असं झालेली आहे. तर त्याच्यामुळं आम्हाला असं वाटतं की हे पार्ट्या ह्यांना सगळ्याला सोडून जी अपक्ष आम्ही थांबलेला आहो आम्हाला सहकार्य करा ही विनंती आहे आमची. चला, बरेच मुद्दे आहेत. अहमदपूरकरांच्या बऱ्याच समस्या आहेत. 3 डिसेंबरला चित्र सर्व स्पष्ट होणार आहे. मात्र त्यापूर्वी आता अहमदपूरकर नगर परिषदेची या सत्तेची चावी नेमकी कोणाच्या हाती देतात हे स्पष्ट होणार आहे. नवीन मतदारसंघात लवकरच भेटूया. तोपर्यंत पाहत राहा LS मराठी.